विजय सर तिथे कळवलंच आपण येतोय. हो. डॉक्युमेंट्स पाठवले? हो पाठवले. श्रीपाद, मी आणि विजय आपल्या नवीन साईटवर चाललो. यायला उशीर होईल. सगळी कामं नीट करून घ्या आणि काही लागलं तर विजयला मेसेज करा. उद्या सकाळी भेटूया. ओके सर. आपण सगळ्या स्टाफला घेऊन जायला पाहिजे साईटवर. सगळ्यांनी? त्यांना अशी उत्सुकता आहे की आपण कुठलं प्रोजेक्ट करतोय, ते तिथे काय होतं, कसं होतं. ऐका, कोणाकोणाला आपली नवीन साईट व्हिजिट करायची? अरे घाबरू नका, बोला. सर मला यायचं. सर मला सुद्धा आवडेल. सर मला पण. सर मला पण यायचंय. सर मला पण. सर मला पण. सर मला पण. दादा काय रे, काय चाललंय? ऍक्च्युली साईट व्हिजिट प्लॅन करत होतो. हो. यांना पण विचारलं, सगळेच इंटरेस्टेड आहेत. अमूल्य, तुला यायचंय का नाही नवीन साईटवर? सर मी तर आधीपासूनच तयार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. मी पण येणार. फॅशन वर्ल्डचं काय काम आहे तिथे? अरे त्यात काय, आता आपल्या दोन्ही कंपनीज एवढ्या छान एकत्र काम करतायत तर वाय नॉट. आणि असंही अमूल्य येणार आहे ना, मग मला पण यायचंय. आणि मी येणार म्हणजे येणारच. बरं ठीक आहे, बेस रेडी झाला की प्लॅन करूया. विजय, कम इन. वहिनी, ही डॉक्युमेंट्सची फाईल तू मागवली होती ना अकाउंट्स डिपार्टमेंट मधून? हो. वहिनी, मला उद्या लवकर सोडशील का? का ग, अण्णांची हेल्प करायला जायचं का क्लिनिक मध्ये? अरे नाही रे, ते ऍक्च्युली उद्या अण्णांचे मित्र घरी येत आहे. म्हणजे त्यांचा मुलगा मला बघायला येतो. व्हॉट? अगं अमूल्या, काय ग्रेट न्यूज आहे ही. बरं मला सांग ना, मुलगा काय करतो आणि कुठे राहतो? म्हणजे नागपूरचाच आहे की बाहेर कुठे राहतो? अगं हो 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 आद्या, किती प्रश्न विचारशील. अण्णांनी पसंत केलाय ना, म्हणजे चांगलाच असणार. आणि मी येतोय उद्या. एक मिनिट, तू कशाला? हे चांगलं आहे, तुम्ही वहिनी करवल्या म्हणून मला छळू शकता आणि मोठ्या भावाला विचारतेस कशाला म्हणून. मी येणार, तुला छळायला का होईना मी येणार. अरे तू नक्की मोठाच भाऊ आहेस ना हिचा? नाही म्हणजे वागतोयस लहान भावासारखा म्हणून म्हटलं. आणि तुला सांगते वहिनी, तुला बघायला आला होता ना, तेव्हा मला सांगितलं तरी होतं का रे? डायरेक्ट गुड न्यूज दिली, माझं ठरलं. अच्छा, म्हणजे आता तुझं तूच ठरवणार सगळं? अरे नाही रे, माझं मी कसं ठरवेन? आता आई ठरवेल ना की कुणाला बोलवायचंय कुणाला नाही बोलवायचंय. आणि वेदांतला जर कळलं ना की तू माझ्यामुळे कामं सोडून बघण्याच्या कार्यक्रमाला आलायस, तो चिवा तर ऑफिस भर चिवचिवाट करेल. हे फटके देऊ का? अजून त्या मुलाला भेटली पण नाहीस आणि लाजते काय? हिला काय वाटतं माहिती का अद्या, आपण कोणीच हिच्या घरी जाऊ नये, म्हणजे हिला त्या मुलाशी मनसोक्त गप्पा मारता येतील. नाही दादा, असं काही नाहीये. आणि मी काही लाजत बिजत नाही. लाजेल तो माझ्या समोर. आणि असंही माझं ठरलंय, मी लग्न 5 वर्षांनी करणार. आई आणि अण्णा म्हणताय म्हणून बघतीये हे स्थळ. आणि समजा सगळ्यांना स्थळ आवडलं तर? मग मी विचार करेन, पण तू अजिबात नाही यायचंस. काय ग, कसला एवढा विचार करतेस? बघते आकाशाकडे, छान वाटत. उद्या तुला बघायला मुलगा येणार आहे. येऊ दे. मला सांग,
तू खरंच त्यांच्या समोर अटी ठेवणार आहेस? हो. मग काय असणार आहे तुझ्या अटी? मला तरी सांग. आहेत काही. अमूल्य, मला पण नाही सांगणार आहेस तू? अगं ताई, तुम्ही सगळे अट हा शब्द ऐकून घाबरलात की काय? आता मला सांग, मुलाकडच्या अटी घालत नाहीत? घालतातच ना, की लग्नानंतर मुलीने नोकरी केली नाही पाहिजे, किंवा मग आम्हाला नोकरी करणारीच मुलगी पाहिजे. पण आपण मुली काही अटी घालू शकत नाही का? अगं पण तू सांगशील तेव्हा कळतील ना की तुझ्या अटी काय आहेत ते. हे बघ, काही दिवसांनी माझ्या मेडिकल परीक्षेचा निकाल लागला. समजा मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं तर माझं ठरलं की माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतरच मी लग्न करेन. ही माझी पहिली अट. हो, पण अण्णा म्हणालेत की मुलांकडच्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे, पण मला ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकायची. नाहीतर मग एका वर्षात ते म्हणतील की आता आपण लग्न करून घेऊ, पुढे तू शिक, आमची काही हरकत नाही. एकदा लग्न झालं की मग ते म्हणतील तो कायदा. मग म्हणतील की तो तिकडे एकटा आहे अमेरिकेत, तू तिकडेच जा, काय गरज आहे शिकायची. त्यामुळे ना मला ह्या गोष्टीची हमी हवी. आणि 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 लग्नानंतर आई आणि अण्णांना मी भेटत राहणार. ही जी कन्सेप्ट आहे ना, मुलगा असला की आई वडिलांचा सांभाळ करणं आणि मुली असल्या की त्या सासरी जाणं, मी सिद्ध करणार आहे की ही कन्सेप्ट चुकीची. आता बघ ना, तुझं लग्न झाल्यानंतर तू सासरी जाशील, 4-5 वर्षांनी मी सासरी जाईन. मग आई आणि अण्णा ते किती एकटे पडतील. वाढतं वय त्यांचं, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार ना. कसंय, आपला समाज हा मुलांकडे झुकलेला आहे. त्याचे आई वडील आजारी असले की आपण धावपळ करायची, आणि आपल्या आई वडिलांना आपली गरज असेल तेव्हा मात्र त्यांनी कारण पुढे करायचं. त्यामुळे माझं ठरलंय की माझी मुख्य अट हीच असेल की मी माझ्या आई वडिलांना हवं तेव्हा भेटू शकेन. आपल्या आई आणि अण्णांसाठी आपण मुलगा हो. मी सुद्धा आई अण्णांकडे येत राहणार आहे. तुझं काय बाबा, तू भेटतच राहशील. आता माहेर आणि सासर दोन्ही नागपूर म्हटल्यावर. पण मी सांगते, तुझी सासू खूप डेंजर आहे. खूप बोलल्या का ग त्या तुला? बोलल्या, पण काय फार लक्ष नाही दिलं. मला त्यावेळेला फक्त ना वेदांची सुटका महत्वाची होती. पण तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी सासू चिडली किंवा रागवली ना, तू लगेच माहेरी येत जा, आणि तुझ्या मागे मागे तोही येईलच तुझा रुसवा घालवायला. मग काय, मज्जाच मज्जा. झालं तुझं? माझं लग्न होईल की नाही ठाऊक नाही, पण इतक्या अटी घातल्यानंतर तुझ्याशी कोण लग्न करणार आहे? ज्याला ह्या अटी मान्य नसतील तर मीच त्याला रिजेक्ट कर. मुलीला सुद्धा हक्क आहे ना नाही म्हणण्याचा. आणि काय ग, तुला जर दुसरीकडे कुठे ऍडमिशन मिळालं तर? जर मला नागपूरचं कॉलेज मिळालं तरच मी मेडिकल करेन. पुणे मुंबई सोड, वर्ध्याला जरी मिळालं ना तरी मी जाणार. मला आई आणि अण्णांना सोडून त्यांच्यापासून लांब जाऊन नाही शिकायचं. मला त्यांच्या सोबत राहून शिकायचं. आणि तायडे, इतक्या लवकर त्यांना असं एकटं नाही पाडायचंय ग. ताई, मला प्रॉमिस कर की आई आणि अण्णांना आपण कधीच एकटेपणा जाणवू नाही द्यायचं. तुला जसा वेळ मिळेल ना तसं तू त्यांना भेटायला यायचंस. मला वेळ मिळाल्यावर मी त्यांना भेटायला यायचं. आणि आपल्या दोघींना वेळ मिळाला ना तेव्हा आपण दोघी यायचो. प्रॉमिस.
मी आई अण्णांना कधीच एकटेपणा जाणवू नाही देणार. तुला माहिती आहे अमूल्य, भारताच्या पूर्वेकडील राज्यात अशी प्रथा आहे की मुलगा मुलीकडे लग्न करून येतो आणि मग तिच्याकडे राहून संसार करतो. मस्त ना? ही प्रथा आपल्या विदर्भात पाहिजे होती. छान झालं असतं ना. नाहीतर आपल्याकडे मुलीचं लग्न लावून देतात, मुलगी सासरी जाते आणि मग आई वडील बघत बसतात कॅलेंडर. हा सण येतोय का, तो वार येतोय का, या सणाला तरी ती घरी येईल का. सगळं आयुष्य त्यांचं वाट पाहण्यात किंवा मग कॅलेंडर बघण्यातच जात. आपण वाटच नाही पाहू द्यायची आई अण्णांना. अजिबात नाही. आपण त्यांना कधी जाणीव होऊच नाही द्यायची की त्यांच्या मुली हे घर सोडून दुसऱ्या घरी गेले. डायरेक्ट बस आता बस. अगं चल, आपल्याला किती कामं बाकी आहेत. बघ, माझं नेल पॉलिश लावायचं राहिलंय, साडी फायनल करायची. चल बरं, चल चल मेडाबाई. लोक मुलगा व्हावा म्हणून उपवास करतात, देवीला साकडं घालतात, पण आपण भाग्यवान आहोत नाही. आपल्या दोन्ही मुली मुलांपेक्षाही खूप चांगल्या आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुमचा मोकळा स्वभाव, मुलींना दिलेली विचारांची क्षमता आणि स्वातंत्र्य आणि तुमचं प्रेम, तुमचे संस्कार. मला आठवतं तुमची आई मागे म्हणाली होती आपल्याला की एक तरी मुलगा हवा. पण तुम्ही ठामपणे सांगितलं होतं, नाही, आमच्या दोन्ही मुली मुलांपेक्षा काही कमी नाही आहेत बरं. मग काय म्हणतोय तुमचा बिझनेस? जम बसतोय की नाही? हो, सोशल मीडियामुळे खूप लवकर जम बसायला लागलाय. आयडियाज हिच्या असतात, मी मार्केटिंग करतो. छान. अरे सार्थक, मला एकटीला का क्रेडिट देतोयस? आता दादाचा सपोर्ट आहे आणि अमूल्यासारखी टॅलेंटेड स्टाफ आहे. सो मम्मा, तुला फोन आला होता का मावशीचा? नाही. का रे? अगं उद्या अमूल्याला बघायला मुलगा येणार आहे. अरे वा, नाही मोठीच जुळत नाहीये म्हणून धाकटीचं करतायत की काय? अगं चांगलं स्थळ सांगून आलं असेल ना, त्यात एवढं काय? नाही, बहुतेक धाकटी पण हाताबाहेर जायला लागली म्हणून लग्नाची घाई असेल, है ना? असं का बोलतेस तू? मी कुठे काय बोलले? मला फक्त आश्चर्य वाटलं, इतकंच. कशाचं आश्चर्य? आश्चर्य याचं वाटलं की वेदांत सारखा बकरा कसा काय सोडला असेल अमूल्याने. सारिका, तू जरा मुकाट्याने जेवशील का? सारिका, कोणाबद्दल कोणासमोर काय बोलतेस याचं जरा तरी भान ठेव ग. एक मिनिट. हे बघ सारिका,
वेदांत आणि अमूल्य दोघंही आपल्या कुटुंबातले, मग तुला त्यांच्याबद्दल असं बोलावंसं का वाटलं? मी नाही बोलत आहे, अख्खं जग बोलतंय. सोशल मीडियावर दोघं फेमस आहेत, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून. सारिका पुरे, हा विषय आता इथेच बंद. जेव. काय हो, तुम्हाला बहिणीने बोलवलं की नाही तुमच्या? नाही, मला तसं काहीच म्हणाली नाही. मी विचारते तिला. बोलावल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे त्यांची काही कारणं असतील ना न बोलवण्यामागे. आणि मागच्या वेळेस गोंधळही झाला होता बराच, म्हणून नसेल बोलवलं कदाचित. नाही, मी म्हणालो अमूल्याला, पण ती म्हणाली आई ठरवेल कोणाला बोलवायचं ते. मी तिला चिडवत पण म्हणालो की मी येतो म्हणून. मला म्हणाली तू नको येऊस. मग बरोबरच आहे अमूल्याचं. अरे तू कायम भेटल्यावर तिला चिडवतच असतोस. बरं, मुलगा कोण आहे, कुठचा आहे, काही सांगितलं का तिनं? अण्णांच्या मित्राचाच मुलगा आहे, अमेरिकेत असतो तो. अरे वा, म्हणजे चांगलंच स्थळ असणार. अमूल्य हुशार आहे तशी. चांगलं आहे. नाही, ऍक्च्युली खरंच चांगलं आहे. सगळ्यांपासून लांब गेली ना, इथे सगळ्यांना शांतता मिळेल. सारिका, तू जरा तोंड बंद ठेवशील का? तोंड बंद ठेवलं तर जेवू कशी? तेच, तोंड फक्त अन्न गिळण्यासाठी उघड, बोलण्यासाठी नाही. समजलं? जेव आता. आज अचानक नेल पॉलिश? आवड नाहीये ना तुला? आवड नाही असं नाहीये, पण मला कंटाळा येतो ग बसायला. आज कशी काय हो म्हणालीस ग? आता मुलगा बघायला येतोय ना, जरा प्रेझेंटेबल राहायला नको? थोडंफार प्रेझेंटेबल तर राहायला हवं. बरोबर आहे तुझं. माझं तर फिक्स आहे. मी आहे ना असं डोक्यावर पदर घालून एंट्री घेईन आणि त्याने माझ्याकडे बघितलं ना, हळूच त्याला डोळा मारेन. असं काही करू नकोस उगाच. अण्णांच्या मित्राचा मुलगा आहे. पण तायडे माझं फिक्स आहे. जरी अण्णांच्या मित्राचा मुलगा असला ना, तरी मी आडनाव वगैरे नाही हा बदलणार. कसं वाटतं ते अमूल्य बोंडे? ऑड वाटतं ना, म्हणजे असं ऐकून कस तरी झालं ना. नाहीतर ना, तूच एक नवीन अट घाल. मुलाने तुझं आडनाव लावलं पाहिजे. मला चालेल. कम इन. सर मला बोलावलं? हो, माझी एक मीटिंग आहे, सो डॉक्युमेंट्स रेडी करायचे. कॅल्क्युलेशन्स अपडेट करून 6च्या आधी मला पाठव. आज 6 वाजता? का, काही प्रॉब्लेम आहे का? सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज मला लवकर जायचंय. ते आई आणि अण्णांनी सांगितलं की आज घरी लवकर ये म्हणून. हो, मी विसरलो होतो. तू एक काम कर, सगळी कामं बाजूला ठेव, मी आद्याशी बोलतो. आधी हे काम करून घे, मग जा. ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय? सी अमूल्य, ट्राय हा शब्द मला आवडत नाही. एकतर आपण करू शकतो किंवा नाही करू शकतो. ट्राय म्हणजे काय? सर, मी काम हातात घेते, पण पूर्ण नाही झालं तर सर मी खरंच सांगते, आज मला घरी वेळेत जावं लागेल, किंबहुना वेळेच्या आधी. झालं असं आहे सर, ते अण्णांचे मित्र आहेत, ते आज आमच्या घरी येत आहेत. ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय, म्हणून आज जरा घरी लवकर जायचं होतं.